नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता या चॅप्टरला आज आपण सुरुवात करत आहोत. आतापर्यंत आपण 4 चॅप्टर पूर्ण केले. चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स 12 गुणांचा चॅप्टर होता. सेकंड चॅप्टर तो म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, तो सुद्धा 12 गुणांचा चॅप्टर होता. थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन हा 8 गुणांचा होता आणि फोर्थ चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग हा सुद्धा 8 गुणांचा होता. म्हणजे जवळजवळ 40 गुणांचा अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे. आणि आज आपण फिफ्थ चॅप्टर जो आहे तो म्हणजेच प्रोबॅबिलिटी, त्यालाच मराठीमध्ये संभाव्यता असं म्हटलं जातं, त्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. हा जो चॅप्टर आहे 8 गुणांचा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचे ते पहिल्यांदा आपण पाहू. तर बघू आपण. लेट्स स्टडी. आपण शिकूया. काय शिकूया? पहा, प्रोबॅबिलिटी, त्याचं इंट्रोडक्शन. प्रोबॅबिलिटी कशाला म्हणतात? प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, संभव, शक्यता, जवळपास, नियरली अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो. 50-50, बरोबर आहे, बहुतेक असे शब्द आपण वापरतो. हे शब्द वापरले जातात, ते कधी वापरले जातात आणि कशासाठी वापरले जातात, ही शक्यता, संभाव्यता काय आहे ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा पाहणार आहोत. म्हणजेच हे प्रोबॅबिलिटीची ओळख करून घेणार आहेत आपण पहिल्यांदा संभाव्यतेची. त्यानंतर रॅन्डम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम्स काय आहेत, कशाला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणायचं, प्रयोग, यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणतात, आउटकम्स, त्यातून निष्पत्ती काय बाहेर पडते ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश आणि इव्हेंट ते आपण पाहणार आहोत. त्याशिवाय प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजे काय इव्हेंट आपण मानणार आहोत, त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, शक्यता, संभाव्यता काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर पाहूया. त्यातला पहिला पॉइंट आहे प्रोबॅबिलिटी म्हणजेच इंट्रोडक्शन. त्याचा विचार आता आपण करणार आहोत. इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहू, we use the following words to express the possibility in our daily conversations. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही शक्यता आपण वर्तवत असतो, काही अंदाज आपण वर्तवत असतो, काही शब्दांचा शब्द प्रयोग आपण करत असतो. बोलत बोलत सहजरित्या आपण काही शब्द प्रयोग करतो. त्यामधला पहिला प्रोबेबल, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50 अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण करत असतो. बरोबर आहे. प्रोबॅबल संभव, संभव आहे, असं असण्याची शक्यता आहे, संभव आहे. मे बी शक्यता आहे, असू शकतो. इम्पॉसिबल अशक्य. शुअर निश्चित. नियरली जवळपास. 50-50 असं असेल किंवा तसं असेल. 50-50 माहिती आहे तुम्हाला, कौन बनेगा करोडपती मध्ये माहिती आहे तुम्हाला 50-50, बरोबर. तर अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण केले जातात. हे सगळे शब्दप्रयोग, हे जे वर्ड्स आहेत, हे वर्ड्स हे प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड वर्ड्स आहेत. प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड हे सगळे वर्ड आहेत, त्याच्याशी संबंधित शब्द आहेत सगळे. असे शब्दांचा प्रयोग आपण, शब्दप्रयोग दैनंदिन जीवनामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये आपण हे बोलत बोलत सहजरित्या हे आपण वापरत असतो. Read the following statements regarding predictions, possibilities for the future. आपण भविष्याबद्दल काही पॉसिबिलिटीज, काही शक्यता वर्तवत असतो. त्यापैकीच काही, मोस्ट प्रोबेबल द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. आजपासून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे असं आपण म्हणतो. आज पाऊस येण्याची दाट शक्यता असं आपण म्हणतो, वातावरणाचा अंदाज घेऊन. शिवाय आपण म्हणतो द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. महागाई वाढण्याची
शक्यता सुद्धा असते. महागाई वाढतच असते. त्यानंतर इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. पुढील क्रिकेट सामन्यामध्ये भारताची जिंकण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे हरण्याची शक्यता कमी आहे असं आपण सांगतो. म्हणजे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. मला फर्स्ट क्लास मिळण्याची शक्यता, संभाव्यता निश्चित मला काय म्हणणार फर्स्ट क्लास मिळणार आहे असं आपण सांगतो. There is no possibility of polio infection of a child is given the polio dose in time. जर पोलिओ डोस जर टाइममध्ये दिला लहान मुलांना, बालकांना, तर त्याला काय पोलिओ होण्याची शक्यता नाही. नो पॉसिबिलिटी, शक्यच नाही त्याला पोलिओ होणं असं आपण बोलून जातो. अशा शब्दांचा प्रयोग आपण करतो, अशी वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. त्यानंतर या ठिकाणी एक मी पिक्चर, द अडजॉइनिंग पिक्चर शोज अ टॉस बिफोर अ क्रिकेट मॅच. आपल्याला माहिती आहे प्रत्येक क्रिकेट मॅच चालू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे जे मेन कप्तान असतात ते समोर घेतले जातात आणि टॉस टाकला जातो. टॉस म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एक कॉईन असते, ती कॉईन वर टाकली जाते. कॉईन म्हटलं की कॉईनला दोन साईड असतात, दोन बाजू असतात. एक असतो हेड आणि एक असतो टेल. म्हणजे एक असतो छापा आणि दुसरा असतो काटा. बरोबर आहे. इथे समोर दिसतंय, हा आहे छापा आणि हा आहे काटा. म्हणजे हा आहे हेड and this is a tail. This is head and this is a tail. तर हेड हा H अक्षराने दाखवला जातो, टेल हा T अक्षराने दाखवला जातो. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज दिस और दिस. जर वर कॉईन अशी आपण टाकली, टॉस केली, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, एक तर काय येणार आहे, हेड बनणार आहे किंवा टेल बनणार आहे. हे दोघाशिवाय तिसरा पर्याय आहे का? नाही. आहे कसा? कॉईन ही उभी राहील, चिखलात रुतली जाईल, परंतु या ठिकाणी आपण दोनच शक्यता वर्तवतो, की हेड किंवा टेल. म्हणून या ठिकाणी कोणकोणत्या शक्यता आहेत मग पडण्याच्या? एक तर हेड और टेल. पहिला काय, हेड इंडिकेट दॅट एच and tail indicate that E. So here there are how many possibilities? किती शक्यता आहेत? Head and tail, head or tail. This is 1 and 2. There are so here there are 2 possibilities. So in this box you write here 2. Therefore, so here there are 2 possibilities. समजते का? म्हणजे या ठिकाणी दोन शक्यता आहेत, एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल, तिसरा पर्याय नाही टॉस जर टाकला तर. ऍक्टिव्हिटी, या ठिकाणी ऍक्टिव्हिटी घेतो. लेट ईच स्टुडंट इन द क्लास अ कॉइन वन्स. अ कॉइन वन्स. व्हॉट विल यू गेट? टॉस अ कॉइन वन्स म्हणजे एक कॉइन टॉस केली तर काय म्हणतात, टीचर सांगतात की तुम्हाला काय पडले हे पहा. तर या ठिकाणी पॉसिबिलिटी एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल, हेड किंवा टेल. नंबर ऑफ स्टुडंट्स, वर्गात जे विद्यार्थी आहेत त्यातल्या जेवढ्या विद्यार्थ्यांना हेड पडेल ते विद्यार्थी हेड लिहितील, ज्या विद्यार्थ्यांना टेल पडलंय ते विद्यार्थी टेल म्हणतील. मग हेड आणि टेल, हेड पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि टेल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांची जर टोटल केली तर त्या क्लासरूम मध्ये असणारे टोटल सर्व विद्यार्थी येतील. मग नंबर ऑफ स्टुडंट, समजा एच हेड मिळालेले ए विद्यार्थी आहे. देर आर हाऊ मेनी स्टुडंट्स? ए स्टुडंट. कोण या ठिकाणी काय दिलं? ए लिहिलं. ए या एवढ्या विद्यार्थ्यांना हेड मिळाले, तर बी एवढ्या विद्यार्थ्यांना काय पडलेलं आहे? टेल पडलेलं आहे. Ask each student to toss the same coin twice.
2 कॉइन दिल्या, विद्यार्थ्यांना काय दिलंय, ऍट ए टाइम 2 कॉइन दिल्या. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? जर 2 कॉइन दिल्या, दोन्ही कॉइन ऍट अ टाइम टॉस केल्या तर काय होईल रे? समजा या ठिकाणी 4 पॉसिबिलिटीज होतील. एक तर एच एच म्हणजे पहिल्या कॉइनचा हेड असेल, सेकंड कॉइनचा सुद्धा हेड असेल. फर्स्ट कॉइनचा हेड असेल, सेकंड कॉइनचा टेल असेल. फर्स्ट कॉइनचा टेल असेल, सेकंड कॉइनचा हेड असेल. आणि फर्स्ट कॉइनचा टेल अँड सेकंड कॉइन ऑल्सो टेल. म्हणजे त्या ठिकाणी एच एच, एच टी, टी एच, टी टी या 4च शक्यता असतात. याच्याशिवाय कुठलीही वेगळी शक्यता असू शकत नाही. नंबर ऑफ स्टुडंट. मग वर्गात जर काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना जर विचारलं एच एच मिळालेले विद्यार्थी किती आहेत पहा, तेवढे विद्यार्थी हात वर करतील, तेवढ्या विद्यार्थ्यांची संख्या मोजली. समजा ते विद्यार्थी एक विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी विचारलं ज्यांना एच आणि टेल मिळाले असे विद्यार्थी हात वर करा. त्यावेळेस काय होईल, बी विद्यार्थी समजा हात वर करतील. हे नंबर ऑफ स्टुडंट. टी एच मिळालेले विद्यार्थी म्हटलं तर समजा ते सी विद्यार्थी, अँड टी टी वाले समजा डी विद्यार्थी. समजलं? अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी शिक्षक वर्गात घेत असतात, घेऊ शकतात. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या खेळ वर्गात खेळू शकता. समजतं? म्हणजे ह्या ज्या आहेत एच टी, एच एच, एच टी, टी एच, टी टी या पॉसिबिलिटी, या पॉसिबिलिटी शिवाय तिसरी पॉसिबिलिटी, या दोघांशिवाय तिसरी नसते आणि या 4 शिवाय 5वी नसते. हे लक्षात. कदाचित असंही असू शकेल जेवढ्या वर्गात विद्यार्थी, वर्गातल्या विद्यार्थ्यांना सगळं एवढं मिळेल, टी टी कोणालाच मिळणार नाही, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट 0. असंही होऊ शकतं, नाकारता येत नाही. पण याच्याशिवाय 5वी वेगळी नसते. थर्ड ऍक्टिव्हिटी, नाव थ्रो अ डाय. डाय माहिती आहे तुम्हाला? बुद्धिबळाचा खेळ खेळता का नाही? बुद्धिबळाचा खेळ नाही, सापशिडीचा खेळ खेळता ना. सापशिडीमध्ये तुम्ही जी डाय असतो, तुमचे डायस असतो ना, तो जर तुम्ही टाकला तर काय होतं, व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग डॉट्स ऑन दी अप्पर फेस? तुम्हाला माहिती आहे त्याला किती प्रश्न असतात? हाऊ मेनी फेसेस? देर आर 6 फेसेस. On the first page there are only 1 dot. On the second page there are 2 dots. On the third page there are 3 dots. On the fourth page there are 4 dots. Fifth page there are 5 dots. And sixth page there are 6 dots. Each of these is a possible result of throwing a die. बरोबर? याच पॉसिबिलिटी असते. एक तर 1 डॉट मिळेल, 2 डॉट मिळतील, 3 डॉट, 4 डॉट, 5 डॉट और 6 डॉट. 1 और 2 और 3 और 4 और 5 और 6. त्याच्याशिवाय वेगळा असेल का कुठला? नाही. समजतं? हे आपण काय पाहिलं, एक कॉइन टॉस केली तर एच और टी मिळेल. 2 कॉइन ऍट अ टाइम टॉस केल्या तर एच एच, एच टी, टी एच, टी टी यापैकी एक मिळेल. आणि एक डाय जर टॉस केला तर हे अशा प्रकारचं अप्पर फेसला मिळेल. समजते का? म्हणजे हे मिळण्याच्या शक्यता आहे, ते संभाव्यता आहे, हे पॉसिबिलिटी आहे. बरोबर? त्यानंतर रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणाला म्हणायचं? यादृच्छिक रॅन्डमली काय पडेल मला माहित नाही, पण हे हे किंवा हे नक्की निश्चित पडत असतं. तर या ठिकाणी बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणाला म्हणायचं? द एक्सपेरिमेंट in which all possible results are known in advance. बघा, प्रयोग करायचा आहे, कुठलाही प्रयोग. त्या प्रयोगामध्ये ऑल पॉसिबल रिझल्ट, जे शक्य असणारे जे निकाल आहे, ते निकाल आर नोन इन ॲडव्हान्स, ते पूर्वीच आपल्याला माहिती असतं. एक कॉइन चॉईस केली, काय मिळणार आहे? हेड किंवा टेल. तिसरं मिळणार आहे का? हे निश्चित आपल्याला माहिती आहे, हेड किंवा टेलच मिळणार आहे.
हे ॲडव्हान्स मध्ये आपल्याला पूर्वीच माहिती असतं, त्याला काय म्हणतात, ॲडव्हान्स. बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड. पण निश्चितपणे आपल्याला तो सांगू शकतो काय हेच म्हणून, नाही, हे किंवा ते असं असू शकतं, असं जे आहे, विथ सर्टनली अँड देअर इज इक्वल पॉसिबिलिटी. असं असणे शक्यतो इक्वल आहे, बरोबर. 50-50 शक्यता आहे आपल्याकडे, एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. दुसरी शक्यता आहे का, नाही. पण नक्की माहिती आहे हेड किंवा टेल, बरोबर. तसंच डाय जर टॉस केला तरी 1 डॉट मिळेल किंवा 2 डॉट मिळतील, और 3 डॉट, और 4 डॉट, और 5 डॉट, और 6 डॉट. म्हणजे तिथे इक्वल विभागली गेली, ती 6 मध्ये रिझल्टमध्ये विभागली गेली. असं जे असतं, असे जे असतात रिझल्ट, त्या रिझल्टला काय म्हणतात, फॉर इच रिझल्ट, त्या प्रत्येक निकालाला काय म्हणतात, नोन ॲज रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्याला काय म्हणतात, रॅन्डम एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बघा, टॉसिंग अ कॉइन. आत्ताच सांगितलं, टॉसिंग अ कॉइन. एक कॉइन टॉस केली आपण, एक कॉइन आपण टॉस, किंवा थ्रोइंग अ डाय, एक डाय थ्रो केला. पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 कार्ड घेतले, प्रत्येक कार्डवर नंबर लिहिला. पहिल्या कार्डवर 1 लिहिला, सेकंड कार्डला 2, 3, 4, 5, 6 डॉट 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 अँड सो ऑन. देअर आर लास्ट नंबर इज 50. असे जर नंबर त्याच्यावर आपण लिहिले आणि ते कार्ड जर आपण टाकले, त्यातलं एक कार्ड मी काढलं त्याच्यातलं कशातलं, त्या पिकिंग कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स मधलं एक कार्ड आपण काढलं, ते शफल प्लेइंग कार्ड. त्याच्याशिवाय पिकिंग अ कार्ड फ्रॉम पॅक ऑफ शफल प्लेइंग कार्ड. प्लेइंग कार्ड माहिती आहे सगळ्यांना, हाऊ मेनी कार्ड्स, देर आर 52 कार्ड्स. पत्त्यांचा डाव माहिती आहे सगळ्यांना, त्यामध्ये किती पत्ते असतात, 52 पत्ते. हे पाहिजे आपल्याला, कोणते असतात, कोणत्या रंगाचे किती असतात, ब्लॅकचे किती असतात, रेड किती असतात, हे सगळं पाहिजे आपल्याला. तर अशा प्रकारे हे सगळे एक्सपेरिमेंट जे आहेत, या एक्सपेरिमेंटनाचं रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. कोणकोणते, टॉसिंग अ कॉइन, throwing a die, picking a card from a set of cards bearing numbers from 1 to 50, picking a card from a pack of well shuffled playing cards, etc. समजते. तर त्याच्या पुढचा भाग पहा, आउटकम्स. आउटकम्स कशाला म्हणायचे, आउटकम्स कशाला, रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज अन आउटकम. एखादा प्रयोग केला, यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर त्यातनं जी निष्पत्ती बाहेर पडते, त्यालाच काय म्हणतात, आउटकम्स. जो रिझल्ट येतो, जो निकाल बाहेर पडतो, त्याला काय म्हणतात, आउटकम. फॉर एक्झाम्पल बघू, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन, एक कॉइन टॉस केली तर काय होतं, देर आर ओनली 2 आउटकम्स. किती आउटकम्स असतील, कोणते असतील रे, फर्स्ट इज हेड अँड सेकंड इज टेल, एच और टी. हे आउटकम्स काय मिळाले, आउटकम्स. हेड एच और टेल टी, हे 2 आउटकम्स मिळाले. त्याला काय म्हणतात, हेड और टी, याला आउटकम्स असे म्हणतात. In a second example, in a random experiment of throwing a die, there are 6 outcomes. एक die केला तर किती आउटकम्स असतील, 6, according to the number of dots on the 6 faces of the die. 6 फेसेस, प्रत्येक फेसवर वेगवेगळे डॉट असतात. एका फेसवर 1, अनदर 2, 3 और 4 और 5 और 6, बरोबर. म्हणून या ठिकाणी आउटकम्स काय येतील, 1 और 2 और 3 और 4 और 5 और 6. हे आउटकम्स असतात, हे निष्पत्ती असतात. समजते.
in a random experiment of picking a card bearing number from 1 to 50. कार्ड घेतले आपण, प्रत्येक 50 कार्ड घेतले, प्रत्येक कार्डवर नंबर लिहित गेलो. एका कार्डावर 1 लिहिलं, 2 3 असं लिहित आपण गेलो आणि शेवटच्या कार्डवर काय लिहिलं, 50 लिहिलं आणि ते कार्ड टाकलं. काय मिळणार आहे तुम्हाला, निष्पत्ती काय मिळणार आहे, कार्ड काढलं त्यातले एक 50चा संच आहे, तो एक सेट आहे, त्या सेट मधला वेल शफल, त्याला आपण हे काय केलं, वेल शफल केला आपण त्या ठिकाणी, तर त्याला आपण त्यातून जर कार्ड काढण्याचा प्रयत्न केला तर किती कार्ड काय येईल त्याच्यात, एक तर 1 येईल और 2 और 3 और 4 डॉट 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 अँड सो ऑन. देर आर हाऊ मेनी आउटकम्स, देर आर 50 आउटकम्स, देर आर 50 आउटकम्स. समजते, ठीक, चला पुढे. आउटकम्स मध्ये आपल्याला आणखी पाहिजे, अ कार्ड इज थ्रोन ड्रॉन रॅन्डमली फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड. प्लेइंग कार्ड माहिती आहेत सगळ्यांना, पत्ते माहिती आहेत का, पत्ते खेळता का नाही कधी, खेळता, छान, सुट्टीमध्ये खेळलाय, भरपूर खेळलाय ना. कोणकोणते गेम खेळला पत्त्यांचे, बदाम सार खेळला ना, अजून कुठली, रम्मी, बरोबर आहे, अजून अनेक प्रकारे खेळायचे है ना. त्यातला कुठलाही प्रकार तुम्ही टाइमपास म्हणून, मज्जा म्हणून, एन्जॉय म्हणून तुम्ही खेळलेले आहात, बरोबर आहे. तर असे जे पत्ते आहेत त्या पत्त्यांची ओळख करून घेऊ आपण, त्यामध्ये आउटकम्स कसे असतात हे आपण पाहू. आतापर्यंत आपण कुठले पाहिले, एक 1 कॉइन टॉस केल्यावरच आपण आउटकम्स काय असतात ते पाहिले. 1 डाय जर आपण या ठिकाणी थ्रो केला तर त्याचे आउटकम्स काय असतात हे पाहिलं. 1 to 50 कार्ड आहे त्यामध्ये आउटकम्स काय असतात ते पाहिले. पण पत्ते जे असतात त्याचे आउटकम्स काय असतात ते आपल्याला पाहायचं. There are how many cards? There are 52 cards in a pack as shown below. किती कार्ड असतात त्यामध्ये, 52 पत्ते असतात. माहिती आहे ना सगळ्यांना, ठीक आहे. आले का डोळ्यासमोर पत्ते, पहा या ठिकाणी बघा, टोटल कार्ड्स 50. किती कार्ड्स आहेत, 50. त्यामधले 26 कार्ड्स आर रेड कार्ड्स अँड 26 कार्ड्स आर ब्लॅक कार्ड्स, बरोबर आहे. त्यातले अर्धे पत्ते हे रेड कलरचे असतात, अर्धे पत्ते हे ब्लॅक कलरचे असतात, माहिती आहे ना सगळ्यांना. त्यातल्या रेड कलरच्या पत्त्यांवर हे 2 चित्र असतात का बघा, पिक्चर असतात का 2, त्यातले 13 हे 26 पैकी अर्धे कार्ड म्हणजे 13 कार्ड, त्याच्यावर काय असतो, असे चित्र असतं, त्याला काय म्हणतात, हर्ट कार्ड्स. आणि अशा प्रकारचं जे चित्र असतं त्याला काय म्हणतो आपण, डायमंड कार्ड्स. 13 कार्ड्स आर हर्ट कार्ड्स अँड 13 कार्ड्स आर डायमंड कार्ड्स. आणि हे जे 26 ब्लॅक कार्ड असतात ना त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, त्यामध्ये 13 चे 2 भाग पडतात. 13 कार्ड्स आर क्लब कार्ड्स, क्लब कार्ड्स अँड 13 आर स्पेड कार्ड्स. ह्या हर्ट म्हणजे बदाम म्हणतात, याला डायमंड म्हणजे चौकट म्हणतो आपण मराठीमध्ये, हे क्लब म्हणजे याला किलावर म्हटलं जातं आणि स्पेड म्हणजे याला काय म्हटलं जातं, इस्पिक म्हटलं जातं, बरोबर. अशा प्रकारचे कार्ड असतात. हा 52 पत्त्यांचा डाव असतो, कार्ड असतात. 26 कार्ड रेड कलरचे, 26 कार्ड हे ब्लॅक कलरचे. 26 चे 2 पार्ट पडले, 13 आर हर्ट, 13 आर डायमंड. In 26 black cards there are 13 are club cards and 13 are spade cards. समजते, अशा प्रकारचा पत्त्यांचा डाव असतो, तो ओळखून घ्या. त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार पडतात. हे 13 कार्ड्स असतात, त्याच्यावर कोणते असतात ते 13 कार्ड, त्यांची ओळख करून घ्यावी लागेल. त्या 13 मध्ये काय असतात, 1 एस कार्ड असतं का, एस कार्ड, एस कार्ड असतं म्हणजे एक का म्हणतो आपण, एकावर 2 लिहिलेलं असतं, 3 3 4 5 6 7 8 9 10 11 लिहिलेलं असतं का रे, म्हणजे तो 11 म्हणजे कोण आहे, जे लिहिलेलं असतं, जे. पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा ट्विन 12 त्याचा अर्थ, 12वं कार्ड आहे ते ट्विन असतं.
आणि 13 नंबरचं कार्ड असतं तो किंग असतो. बरोबर आहे. बघू त्यांची पण ओळख करून घेऊ. इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देर आर 4 शेप्स, नेमली हर्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. हे 4 शेप आहे. हर्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. इन ईच शेट, प्रत्येक शेट मध्ये देर आर 13 कार्ड. प्रत्येक शेट मध्ये किती कार्ड्स असतात? 13 कार्ड. 13 cards as king, queen, jack, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and ace. त्याला एक कार्ड वरून खाली आलो. त्यातले हे 4 कार्ड, 3 कार्ड कसले असतात बघा, हे पिक्चर कार्ड असतात. किंग, क्वीन अँड जॅक. हे बघा आले का? एस, हे एस, एस स्पेड, हे एस हर्ट, हे एस क्लब आणि हेच डायमंड. एक का असतो त्याला काय म्हणतात? हे 4 कार्ड. एस स्पेड, एस हर्ट, एस क्लब, एस डायमंड. King, queen and jack are known as picture cards. In each pack of cards there are 4 king cards. How many king cards? There are 4 cards. 4 cards of queen, 4 cards of king, 4 cards of jack, 4 cards of ace cards. बरोबर आहे. Total face cards are 12. Total face cards are 12. समजले का? ठीक आहे. या सगळ्यांचा विचार करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 आपल्याला पाहायचा. त्याच्या अगोदर आपल्याला पाहिजे इक्वली लाईकली आउटकम्स. कशाला म्हणतात? इफ अ डाय इज थ्रोन. डाय म्हटलंही माहिती आहे आपल्याला. देर आर हाऊ मेनी आउटकम्स? 6 आउटकम्स. Any of the numbers from 1, 2, 3, 4, 5, 6 may appear on the upper face. एका वेळेस वरच्या बाजूला कोणता एकच पृष्ठ असेल ना, 6 पृष्ठापैकी त्याच्या वरच्या पृष्ठभागावर जर 1, 2, 3, 4, 5, 6 may appear on the upper face, it means that each number is equally likely to occur. ते वरच्या बाजूला राहण्याची शक्यता काय रे? समान असणार आहे. असं काय का की नेहमी 2च पडणार आहेत, नेहमी 3च पडणार आहे? असं काय? 1 पण पडू शकतो, 2 पण असू शकतो, 3 पण, 4, 5, 6. However, if a die is so formed that a particular face come up most often, then that die is biased. In this case, the outcomes are not likely to occur equally. पुढचा भाग पहा. Here we assume that objects used to random experiments. एक्सपेरिमेंट तर कसला आहे? यादृच्छिक आहे. ठरवून केलंय का आपण? नाही. यादृच्छिक पद्धतीने कसंही आपण टाकलेलं आहे. आर फेअर और अनबायस्ड. A given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to others. For example, if a coin is tossed, a coin toss करू, possibilities of getting head or tail are equal. एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल, सांगितलंय तुम्हाला. तेच भाग आहे सगळा. अ डाय हॅव्हिंग नंबर काय पडतील तिथं? 1 to 6 ऑन इट्स डिफरंट फेसेस इज थ्रोन. Check the possibility of getting one of the numbers. Here outcomes are equally likely. समजले? तर हे जे आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय पाहिलं? आउटकम्स म्हणजे काय पाहिलं? इक्वल लाईकली आउटकम्स म्हणजे काय पाहिलं? या सगळ्यांचा विचार करून
आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस शीट 5.1 मधील उदाहरणे सोडवायची आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस शीट 5.1 मधील उदाहरणे आपण सोडवू. तोपर्यंत हे व्हिडिओ पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.